आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस दरवाढीत मोठी वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघतोय ऑटो LPG गॅसचे दर जे आहे ते तब्बल 57% वाढल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतं. 10 दिवसापूर्वी जे आहे ते हे दर 61 रुपये प्रति लिटर होते, मात्र चक्क आज जे आहे ते हे दर 96 रुपये प्रति लिटर झाले. अर्थात 10 दिवसात जे आहे ते 35 रुपयांनी ऑटो LPG गॅसचे जे आहे ते दर वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. यामुळे जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमधील जवळपास 30,000 रिक्षा चालक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही दिवसातच ऑटोचे सुद्धा भाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी रिक्षा चालक आपण या ठिकाणी पाहतोय. हे सगळे रिक्षा चालक जे आहे ते त्यांच्या रिक्षांमध्ये जे आहे ते ऑटो LPG गॅस भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेत. त्याचबरोबर जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरात अशा पद्धतीचे 9 पंप आहेत, मात्र अनेक पंपांना जे आहे ते ऑटो LPG गॅस मिळत नाही, त्यामुळे पंपसुद्धा बंद आहेत. त्यामुळे जे आहे ते रिक्षा चालकांना सुद्धा हे ज्या ठिकाणी ऑटो LPG गॅस आहे त्या ठिकाणी रिक्षा भरण्यासाठी जे धावपळ करावं लागते. आपल्यासोबत रिक्षा चालक काय सांगाल, तुमच्याकडे ऑटो आहे, कसे दर वाढलेत? रिक्षाचे दर फार वाढे आहे, तर आम्हाला परेशानी होत आहे रिक्षा चालवायला. काय नाव आहे? राजू साळवे. काय किती वर्षापासून ऑटो चालवता? मी 40 वर्षापासून ऑटो चालवतो. आता हे ऑटो LPGवर कधी केला आहे ऑटो? काय आता नाही का गॅसवर कधी केला आहे ऑटो? ऑटो गॅस 2015 पासून माझा. तेव्हा 35 रुपये रेट होता, आता 95 रुपये 96 पैसे रेट आहे. बरं, तेव्हा तर ठीक आहे, पण 10 दिवसापूर्वी काय भाव होते? 10 रुपयापूर्वी 61 रुपये भाव होता. आज 95 रुपये 96 पैसे भाव आहे. 96 रुपये झाले ना. 96 रुपये भाव झाला. हे मोदीचा आत्मनिर्भर भारत आहे आणि म्हणतात LPGची टंचाई, नाही तर LPG टंचाई कशी येतं? आता तिकडे आखा देशात युद्ध सुरू आहे. आखाती युद्ध सुरू असल्यामुळे इथं आम्हाला गॅसची टंचाई जाणवायला लागली ना, आणि गॅसचे भाव वाढले 40 रुपयानं. मग काय भाव वाढ केली का आता? आता भाव वाढ, लोक पैसे द्याय ना, तर काय भाव वाढ करणार आम्ही? आणि RTO पण काही भाव वाढ द्याय ना आम्हाला. लोक आहे त्याच रेटमध्ये चला म्हणतात, पडदल कात नाही. दुसरे रिक्षा चालक आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधणार आहोत. काय सांगाल, काय नाव आहे? नामदेव सांगळे. मी 20, 30, 25 वर्षापासून रिक्षा चालवतोय. जे भाव वाढले गॅसचे ते आम्हाला पुरवत नाही, आणि ते पॅसेंजर भाडे काही वाढवून देत नाही. आज मी सिडको ते मंदिरचं भाडं 20 रुपये घेत असताना तरी पॅसेंजर आम्हाला 10 रुपयेच म्हणतंय. तर पॅसेंजरला म्हणलं तरी बी 10 रुपयेच भाडं देणार आहे आम्ही. तर आम्ही म्हणलं तर आम्ही स्टेशनचे 40 सांगितले, नाही म्हणते 30 रुपये भाडे. आम्ही इलेक्ट्रॉनिक गाडीवाल्याला आम्ही 20 रुपये 30 रुपये भाडं घेऊन जातोय. तर बोला सर. आपण बघतो या ठिकाणी या गॅस सेंटरवरचे कर्मचारी सुद्धा आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने जे आहे ते भाव वाढताना पाहायला मिळतात? सर, आता पहिले 61 रुपये होता, तेव्हा रेट आमचे रिजनेबल होते. आता माल वाढून आल्यामुळे आम्हाला ते भाव वाढवता येईल लागले. एक मिनिट, काय कितीचं टाकलंय गॅस, कितीचा भरताय? 350. 350. भाव वाढले का? भाव वाढे ना, किती झाले? 95 रुपये. हां, बर. काय भाव वाढून टाकू राहिले, मनमर्जी काय जाय हां, सगळं. वरून तर आदेश नाही, हे खालचेच लोक करून टाकू राहिले, आदेश घेऊ राहिले. बस धंदा कसा चालला आता? काय 10 रुपये 20 रुपये, जिडे 20 भेटायचे तिडे 10 भेटू लागले. हां, बस बर. 350 टाक. दुसरे ऑटो चालक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कितीचे टाकताय गॅस आता? 150 रुपये करणार काय? धंदा नाही, पाणी नाही, पैसे देत नाही लोक. 55, 60, 95 रुपये गॅस झाला, पुरत नाही. जिथं 20 रुपये भाडे तिथं 10 देते कस्टमर. बॅटरीवाले गाड्या घेऊन जाते 10 रुपयात, त्याला पुरतं ते घेऊन जाते. आम्ही असंच 100-150 टाकायचं आणि तेवढंच घर चालली नाही ना. बस काय भाव वरून तर काय, घरचा गॅस तर 950 आला, इकडंच भाव वाढले. नाही, अवघड झाले नाही का सगळं? अवघड म्हणजे खूप अवघड झालेलं आहे. काहीच नाही, त्या गाड्याची पासिंग क्लिअर करणं होऊच शकत नाही आमच्याकडून. त्याच्यात पावती येते 150 रुपये. हा, घराचा खर्च, लेकरं बाळ, दवाखाना, काहीच करू शकत नाही रिक्षावाला.
दुसरे रिक्षा चालक आपल्यासोबत काय सांगाल काय नाव आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे ते ऑटो LPG गॅसवर चालणारे किती रिक्षा असतील? रिक्षा भरपूर आहे सर इथं. हे मनमाने कारभार चालू आहे इथं गॅसचा. पहिले 36 रुपये होता, 36वरून 40वर आला, 40वरून 60 रुपये आला. सगळे भाव वाढत चालले. ते झालं पण युद्धामुळे काय परिणाम झाला? युद्धामुळे याचं प्रमाण चालू आहे. गॅस भेटत नाही, काही नाही भेटत नाही. आम्हाला रांगी लावावं लागतं लांब लांब. पंप सगळे बंद होते. आता हे 2च चालू आहे आता सध्या मार्केटला. ते मी भाव मारण्याचा चालू आहे. भाव इथं आता 96 रुपये, तिथं 95 रुपये. आणि बॅटरी गाड्या आहे का, बॅटरी गाड्या काही रेट नाही घेऊन चालले. हां तिथं आम्ही 30 रुपये, तिथं 10 रुपये घेऊन चालले तिथे. तर आम्ही तिथं 40 रुपये घेऊन चाललो, तिथं 15 रुपये 20 रुपये घेऊन चालले तिथे. बॅटरी रिक्षामुळे आमचा धंदा पुरा मार्केटचा डाऊन झाला. बॅटरी रिक्षावाले कुठं घेऊन चालली 10-20 रुपये घरापर्यंत घेऊन चालले तिथं. काय मागणी असणार आहे रिक्षा चालक म्हणून? रिक्षा चालवा पब्लिक आहे का पैसे वाढवून देत नाही. गॅसचे बघून कमी करायला पाहिजे आपले. निश्चितच आपण बघतोय ज्या पद्धतीनं ऑटो LPG गॅसचे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढले. अगदी 10 दिवसात जे आहे ते 96 रुपये जे आहे ते प्रति लिटर गॅसचे दर झाले. त्यामुळे जे आहे ते ऑटो चालकसुद्धा अडचणीत आले आणि ह्या सगळ्या व्यथा आपण त्यांच्या ऐकल्यात आणि जे आहे ते याचे दर कमी झाले पाहिजे अशा सुद्धा भावना त्यांनी व्यक्त केल्यात. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.